शेवग्याच्या शेंगा कोणाकोणाला आवडतात आणि आरोग्यासाठी तर खूपच चांगले असतात. ह्या प्रत्येकाने लहान मोठ्या आणि वृद्धांनी सगळ्यांनी खायला हव्यात. ह्या बघा हिरव्यागार शेंगा अशा खूपच कवळ्या होत्या आणि खूपच छान होत्या, म्हणजे एकदम ताज्या होत्या. म्हणूनच मी आणल्या आणि म्हटलं आज चला शेवग्याची भाजी करू. आठवड्यातून कमीत कमी मी 3 वेळा तर भाजी नक्कीच करते याची. ह्याचे मी बारीक असे काप करून घेतले आणि ते उकडायला टाकले आणि थोड्याशा पाण्यात उकडून घेतलेले आहेत. आणि जास्तही उकडून नाही घ्यायचे, म्हणजे जास्तही मऊ नाही करायच्या. इकडे बघा मी शेंगदाणे, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण करून घेतलेलं आहे. आणि इकडे मी टाकलेले आहे कढई तर आपली तापलेली आहे. त्याच्यामध्ये टाकली मी मोहरी आणि टोमॅटो असा गोल चिरून घेतलेला आहे. तुम्ही कसा चिरता. आणि त्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्याला तो जरासा असा तांबडा होऊ दिला टोमॅटो. त्याच्यामध्ये टाकला मग मसाला. काळा मसाला म्हणजे जे लाल तिखट आपण वापरतो ते जर का चांगल्या क्वालिटीचा असेल किंवा चांगले मसाले घालून केलेला असेल तर भाज्यांना चव येते. आणि तुम्ही किती मसाले म्हणजे शेंगदाणे टाका, किती काय टाका, जर का मसाला चांगला नसेल तर भाजी चांगली होत नाही. आणि हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माहितीही असेल तर गावाकडले मसाले किंवा जे मसालेवाले फेमस आहेत त्यांच्याकडेच म्हणजे त्यानुसारच आपण भाज्या, आणि तसं आपल्यालाही चवीनुसार आपल्याला कळतं की बाबा कशा प्रकारे भाज्या होतात. इकडे बघा मी हे उकडून घेतलेला मसाला मस्त माझा परतून झालेला आहे मसाला. त्याच्यामध्ये मी हा उकडून घेतलेला शेंगा आहेत त्या टाकलेल्या आहेत. आणि हे बघा आपली रस्सा भाजी तयार आहे भाकरीसोबत खाण्यासाठी. हे बघा किती मस्त तरी आलेले आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, मीडियम असे केलेले आहे. मस्त लागते. आणि तुम्ही ट्राय करा आणि नक्की मला सांगा कशी तुम्हाला आवडली का माझी केलेली भाजी. चला टाटा, बाय बाय.